पुण्यातील कल्याणी नगर येथील पोर्शे कारची धडक बसून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झालाय। 2 आठवड्यांपूर्वी एका अल्पवयीन मुलानं दारू पिऊन भरधाव वेगानं कार चालवत दोघांना उडवलं। पुण्यातील हे प्रकरण सध्या तापलेलंच असताना शिरूर तालुक्यातही पोर्शे पॅटर्नचीच पुनरावृत्ती झालीय। पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीनं मालवाहू पिकअप चालवताना दुचाकीला धडक दिल्याने 30 वर्षांच्या तरुणाचा जागीच मृत्यू झालाय, तर आणखीन एक व्यक्ती गंभीर जखमी झाली। हा अपघात एवढा भीषण होता की त्या मालवाहू पिकअप ट्रकने बाईक सकट त्या चालकाला 20 ते 30 फुटांपर्यंत फरफटत नेलं। या प्रकरणी शिक्रापूर पोलीस अधिक तपास करतायत। हा अपघात घडला तेव्हा शिरूर तालुक्यातील अरण गावातील पोलीस पाटील संतोष लेंडे यांची अल्पवयीन मुलगी ही पिकअप वाहन चालवत होती, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे। तर तिच्या शेजारील सीटवर पोलीस पाटील संतोष निवृत्ती लेंडे बसले होते। मात्र अचानक तिच्या मालवाहू टेम्पोची एका बाईकला धडक बसली आणि बाईक सकट चालकही बराच दूरपर्यंत फरफटत गेला। धक्कादायक गोष्ट म्हणजे हा अपघात झाल्यानंतर तो पोलीस पाटील आणि त्याची मुलगी हे दोघेही मदतीसाठी आलेच नाहीत। उलट मालवाहू टेम्पो तिथेच घटनास्थळी सोडून त्यांनी तिथून पळ काढला। या घटनेत अरुण मेमाणे याचा दुर्दैवाने मृत्यू झालाय, तर आणखीन एक व्यक्ती जखमी झाली। या प्रकरणी मयत अरुण मेमाणे यांचा भाऊ सतीश मेमाणे याने शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली। त्यानंतर अल्पवयीन मुलीचे वडील अरणगावचे पोलीस पाटील संतोष लेंडे यांच्यासह टेम्पो चालवणाऱ्या अल्पवयीन मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिक्रापूर पोलीस या गुन्ह्याचा अधिक तपास करतायत। लोकमत.com साठी शिरूरहून शगुफ्ता शेख यांचा हा रिपोर्ट।